आपण पहिल्या भागामध्ये पाहिले सेवा विवेक ग्रामीण मॉलमध्ये कशी वेगवेगळ्या प्रकारची विरहित केमिकल विरहित प्रोडक्ट पाहिली, वस्तू पाहिल्या बांबूपासून. तर आज आपण पाहण्यापासून मस्त असे बांबूपासून बनलेले कानातली, नेकलेस वगैरे, इयरिंग वगैरे ते बघा सुंदर सुंदर असे छानपैकी. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. तर जाताच छान असे पोपट दिसले मला छानपैकी. तर त्यांचा व्हिडिओ काढण्याचा काय माझा मोह आवरला नाही. मी मस्त असं त्यांचा एक मग व्हिडिओ बनवला. छानपैकी आहेत बघा, 2 व्हाईट आहेत आणि एक कलरफुल आहे सुंदरपैकी. किती छान दिसत पहा. ते बघा, ह्या त्यांचा असा मोठा असा हॉल आहे आणि हा शेणाने सारवलेला हॉल आहे. येथे वारली पेंटिंग वगैरे पण बनवली जातात. येथे महिला बसलेल्या आहेत. तर त्या बांबूपासून इयरिंग, नेकलेस वगैरे बनवत आहेत. तर मला ऐकून थोडंसं वेगळंच वाटलं. मी पहिल्यांदा बघितले बांबूपासून. हो सांगते, आम्हाला त्या ग्राहकांना सांगावं लागते की या बांबूपासून बनवले आहेत. एवढे सुंदर छानपैकी ते बनवत आहेत की नाही बघा, किती मस्त असं. तर हे बघा, ते बांबूपासून अशी बनवतात आणि इथे बघा बनवलेले आहेत काही. ते बघा मस्तपैकी सुंदर सुंदर इयरिंग आहेत ह्या. पाहू शकता ते किती सुंदर आहेत की आपलं वाटतच नाही की बांबूपासून बनवलेले आहेत. आणि सर्व तिकडच्या आदिवासी महिला आहेत, त्यांना प्रशिक्षण दिलं जाते 45 दिवसाचं आणि त्यापासून बनवले जातात. आणि ह्या उपक्रमाला ज्या मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत त्यांचा हा फोटो आहे बघा. किती कौतुक केलेलं आहे की असं आदिवासी आहेत ज्या महिला होतकरू, ज्यांना गरज आहे कामाची, त्यांना ते प्रशिक्षण देऊन त्यांना काम देतात आणि त्यांना स्वावलंबी बनवत आहेत. माननीय राष्ट्रपतींनी पण ह्याला भेट दिलेली आणि त्यांचं कौतुक केलेलं आहे, राज्यपाल वगैरे ह्यांनी. छान असे उपक्रम राबविले जातात हे सेवा विवेक ग्रामीण मॉलमधून होतकरू महिलांसाठी वगैरे. तुम्ही पाहू शकता की हे बघा, इथे छानपैकी असा नेकलेस बनवायला लावलेला आहे सुंदर असा. बघा कशा पद्धतीने बनवला जातो. जे छोट्या छोट्या पट्ट्या काढल्या जातात बांबूच्या, त्यांना कलर वगैरे केलं जाते, त्यांना सेपमध्ये आणलं जाते. वेगवेगळ्या प्रकारचा सेप दिला जातो बघा. छानपैकी इकडे नेकलेस बनवलेले आहेत सुंदर सुंदर, ही वाटतच नाही की बांबूपासून बनवलेली आहेत. जर तुम्हाला ह्या प्रकारचे नेकलेस हवे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यांचा मी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे, तुम्ही मागवू शकता घरपोच. पहा किती सुंदर सुंदर छान असे नेकलेस आहेत ते. किती सुंदर असा छान वाटतो नेकलेस. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे नेकलेस आहेत आणि सेट आहेत सर्व. आता आपण येथे पाहूया बघा कशा ह्या महिला आहेत त्या ह्या बनवायला लागल्यात बांबूपासून ज्या फर्निचर वगैरे, शोचे पीसेस, शोच्या वस्तू वगैरे. यामुळे येथील ज्या आदिवासी महिला आहेत त्यांना इकडे रोजगार उपलब्ध झालेला आहे सेवा विवेक मॉलमुळे. हे बघा किती छान छान मस्त अशा त्या बनवायला लागलेल्या आहेत. बघा इकडे मस्त असे बनवलेल्या पण आहेत. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा फ्लॉवर पॉट आहे. हे बघा मी त्यांचं ते स्टोरेज आहे, ही सगळ्या वस्तूंनी स्टोअर करतात तेथे आता आलेली आहे. आणि बघा ही बैलगाडी आहे जी पूर्वी जुन्या पिक्चरमध्ये असते बघा, मराठी पिक्चरमध्ये, त्याप्रमाणे त्या मस्त अशा बनवलेल्या आहेत, छानपैकी वाटत आहेत. आणि ह्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत, ह्या पण छान वाटत आहेत. इथे मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे शोपीस आहेत, आकाशकंदील आहेत. हे गाडी किती सुंदर वाटते ती.
आणि हे ऑर्डर प्रमाणे बनवून पण देत आहेत। तुम्ही त्यांना ऑर्डर देऊ शकता। हे बघा मस्त असे ट्रे आहेत छानपैकी। इथे बांबू पासून 36 प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात। वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या छान छान। जर तुम्ही कधी आले तर नक्की ते बघा। हे छान असं म्हणजे आपली गरम पातेली असतात ते ठेवण्यासाठी मस्त अशी स्टँड आहेत। हे आपण डायनिंग टेबलवर पण ठेवू शकतो किंवा असं आपल्या किचनच्या ओट्यावर ठेवण्यासाठी पण बघा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। त्याचप्रमाणे बघा ट्रे आहेत छानपैकी। तर हे ग्राहकांच्या साईज त्यांना हव्या त्याप्रमाणे साईज प्रमाणे ऑर्डर घेऊन ते बनवून देतात। किती सुंदर आहेत आणि गिफ्ट देण्यासाठी किती सुंदर सुंदर इकडे वस्तू आहेत। बघा हे ट्रे आहेत। एक आहे ब्लॅक आहे, तो ब्लॅक आहे, तो बांबू जाळून बनवला जातो। बघा मस्त असं बास्केट आहे छानपैकी। नक्की जर तुम्ही इकडून जात नसाल तर एकदा तरी सेवा विवेक मॉलला भेट द्या। खूप सुंदर असा हा मॉल आहे। हे बघा हे ऑर्डरचं पॅक करायला लागलेले आहेत ह्या महिला। हे पहा बाहेर निघाले मस्त असे फुलझाड मला दिसतं छानपैकी। तर ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा। खूप छान वाटतंय बघा मस्त असं एकाच याला वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत, लाल आणि पिवळी। आणि हे आहे ते बघा गिरगाई आहे तिथे। आणि गिरगाईपासून जी प्रोडक्ट बनतात तूप वगैरे तसेच ज्या गोबरपासून वस्तू त्या पण इथे मिळतात उपलब्ध। बघा इथे मस्त अशी त्यांची शेती पण आहे आणि गाई इथे चरत आहेत। इथे राहण्यासाठी आहेत विला आहे, तुम्ही इथे राहायलाही येऊ शकता। आणि छानसा परिसर आहे हे एकदम शांत असा। इथे कलिंगडची लागवड केलेली आहे, याची सर्व माहिती पण दिली आहे। आणि मस्त अशी छोटी छोटी कलिंगड पण लागलेली आहे। ती सर्व ऑर्गॅनिक शेती आहे, सेंद्रिय शेती आहे। ह्यामध्ये कोणत्याही खताचा केमिकलचा वापर औषध कीटकनाशक याचा केला जात नाही। हे टोमॅटो आहेत, छान छोटे छोटे टोमॅटो लागलेली आहेत। तसेच ही आहे मिरची, इथे आहेत वांगी, ती कोणत्या जातीची आहे काय त्याची सर्व तिकडे माहिती सुद्धा लिहिलेली आहे। इथे आहे हा कोबी, पत्ता कोबी आणि आहे कॉलीफ्लॉवर फ्लावर। आणि इथे छोटी छोटी अशी झाडं आहेत, रोपटी आहेत। यात स्ट्रॉबेरी लावलेली आहे। इथे स्ट्रॉबेरी पण होते। आणि हा आहे छोटासा मस्त असा पक्ष्यांसाठी परिसर केलेला आहे। झाडे लावलेली आहेत आणि इथे पक्षी राहतात त्या झाडावर। तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। आणि नक्की या ठिकाणाला आले तर नक्की इकडे येऊन एकदा तरी भेट द्या। मला खूप असा आवडेला, खूप सुंदर असा हा परिसर आहे। शांत निर्मळ एकदम मस्त असं आल्हाददायक असं वातावरण आहे इकडे।